मी जनतेचा बुलंद आवाज या चॅनेलचा पत्रकार रजनीकांत जाधव पेढे आणि चिपळूण धामणदिवी या विभागामध्ये खेड तालुका आणि चिपळूण तालुक्याच्या मध्यवर्ती सीमेवरती मी आलेला आहे। शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय, शेतकरी या दोन्ही तालुक्याचे बर्बाद, कारण उत्पन्न घेता येत नाही। खार लाईन आहे, ही खार लाईन ही दिसत आहे। या खार लाईनला बाण बंदिस्त नसल्यामुळे नदीचे वाशिष्ठी नदीचं पाणी पूर्ण शेतीमध्ये घुसलेले दिसत आहे। हे पहा, शेतीमध्ये पाणी घुसलेले आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये देखील कडधान्य घेता येत नाही, पावसाळ्यामध्ये शेती करता येत नाही। कारण या पटरी रेल्वे पटरी आहे, वरती रेल्वे पटरी आहे, या रेल्वे पटरीच्या लेवलला पाणी भरलं जातं, त्यामुळे शेतीचं पूर्णपणे नासाडी होऊन शेती कुजते आणि उत्पन्न घेता येत नाही। शेतकरी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण चारी बाजूला तुडुंब पाणी भरलेलं असतं। मग या शेतकरी चिपळूण तालुक्यातील, खेड तालुक्यातील जे धामणदिवी, पेढे आणि त्याला लागून संलग्न असणारे पूर्ण शेतकरी बंधू उपासमारीच्या उंबरठ्यावरती आहेत। आता उपासमारीच्या उंबरठ्यावरती असल्यामुळे त्यांची कुटुंब फार उपासमारीच्या रेषेखालून जात आहेत। त्यांना सरकार अजिबात त्यांच्याकडे लक्ष देत नाही। जे प्रशासनाचे सेवक आहेत, प्रशासनाचे नोकरदार आहेत, ते येऊन सर्वेक्षण करत नाही, त्यामुळे त्यांना कोणताच फायदा होत नाही आणि सरकार त्यांना मदत करू शकत नाही। याच्यावरती उपाययोजना काय करणार? शेतकऱ्यांची येऊन प्रत्यक्ष पाहणी करा। शेतकऱ्यांना त्यांची 4-5 मुलं, प्रत्येक कुटुंबामध्ये 2-3 मुलं आहेत, शिक्षण घेत आहेत, त्यांचं पूर्ण कुटुंब 5-6 माणसाचं आहे, घरामध्ये जनावरे आहेत आणि जनावरे असून देखील ते उपासमारीच्या उंबरठ्यावरती शेतकरी आणि जनावरांना चारा नसल्यामुळे ते देखील उपासमारीच्या रेषेखाली आलेले आहेत। अशा प्रकारे शेतकरी जर उपासमारी, हा शेतकरी अन्नदाता आहे, या देशाला तारणारा एकच कोण असेल तर शेतकरी असेल। कोणत्याही सरकारी नोकर याच्यावरती उपाय करत का नाही? शेतकरी पुरोगामीपासून तर आत्तापर्यंत आधुनिक युगापर्यंत काम करीत आहे। आपल्याला जे जे उत्पन्न लागतं तो शेतकरीच तयार करत असतो आणि अशा शेतकऱ्यावरती जर उपासमारीची वेळ आली तर सरकारने त्यांना मदत केली पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांचा सर्वेक्षण केला पाहिजे। त्यांच्या कुटुंबातील पाल्य जे सुशिक्षित आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, तरच हे उपासमारीपासून शेतकरी वाचतील आणि शेतकऱ्यांना योग्य तो सरकार मदत करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। परंतु शेतकऱ्यांची काही ठिकाणी मी मुलाखत घेतलेली आहे, शेतकरी फार त्रस्त झालेले आहेत आणि त्रस्त शेतकऱ्यांना चिडवणं किंवा त्यांच्या जखमेवरती मीठ चोळणे योग्य नाही। तेव्हा या परिसरातील रत्नागिरी जिल्ह्यातील जे जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जाऊन सर्वेक्षण करावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी, एवढंच या चॅनेलच्या जनतेचा बुलंद आवाज या चॅनेलच्या वतीने मी सांगू इच्छितो। आणि जनतेचा बुलंद आवाज हा चॅनेल फक्त जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे आणि प्रत्येक जनता ही आमची आहे आणि आमच्या जनतेवरती, शेतकऱ्यांवरती अन्याय झाला किंवा त्यांना मदत मिळाली नाही तर त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। अहोरात्र आम्ही प्रयत्न करू, परंतु शेतकऱ्यांना ज्या ज्या योजना आहेत, जे शेतकरी उपासमारीच्या उंबरठ्यात त्यांना कसं अन्नधान्य मिळेल याकडे लक्ष दे। खार लाईनचे अधिकारी फक्त ऑफिसमध्ये बसून असतात, परंतु याकडे दुर्लक्ष आहे। ही खार लाईनमुळे ही पूर्ण शेती पाण्याखाली आलेली आहे आणि ही पाण्याखाली आल्यामुळे शेतकरी त्याच्यातून काही उत्पन्न घेऊ शकत आहे। हे या ठिकाणी गवत वाढलेलं आहे, पाणी आहे, या ठिकाणी वाहत आहे। मग अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये देखील पाणी असल्यामुळे
ते शेतकरी काही करू शकत नाही. कोकण रेल्वे या ठिकाणाहून गेलेली आहे. कोकण रेल्वेमुळे शेतकऱ्यांना, कोकणच्या शेतकऱ्यांचा विकास होईल असं वाटलं होतं, परंतु जे सरकार आहे त्याकडे दुर्लक्ष केलं. धन्यवाद. मी जनतेचा बुलंद आवाज या चॅनेलचा पत्रकार एवढं सांगू इच्छितो. धन्यवाद.